देण्यासाठी आणि प्रसिद्धी देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। नेहमीप्रमाणे वंदे मातरमची परंपरा राहिली आहे। शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल, महापुरुष हे डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायचे असतात हे आपल्याला नेहमी आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष तसं आचरणात आणत असतो। शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला आहे, परंतु डॉक्टर श्री वसंत अंकारे सर अतिशय प्रभावी वक्ते आहेत। त्याच्यामुळे आम्हाला त्यांची तारीख वर्षभरापासून आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत होतो। एक शिवजयंतीला त्यांचं व्याख्यान यायचं हा आमचा प्रचंड अट्टहास होता, परंतु त्यांचं नाशिकला आधीच तारीख दिली होती। त्याच्यामुळे आम्ही शिवजयंती 19 तारखेला जरी असलं तरी 18 तारखेला हा कार्यक्रम त्याच्यामुळे घेतोय की काही असलं तर आपल्याला समाजाचं प्रबोधन करायचं आहे। मुहूर्त फारसा महत्वाचा नाही, त्याच्यामुळे आपण 18 तारखेला हा कार्यक्रमाचं आयोजन, आता कार्यक्रमाचं आयोजन करताना दुपारची वेळ मिळाली, संध्याकाळी आपल्याकडे व्याख्याते आले तर आपल्याला श्रोते असतात उपलब्ध आणि यांचं जे आहे यांची जी स्पेशालिटी म्हटली तरी चालेल अंकारे सरांची की हे किशोरवयीन मुलांचं प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। आणि आज समाजामध्ये जी आपण अवस्था बघतो आहोत की सामाजिक समस्या जे विविध निर्माण झाल्या आहेत त्या किशोरवयीन मुलांपासूनच आपल्याला जे दिसतात आहे। आपण लव जिहाद बद्दल नेहमी बोलतो, समाज माध्यमांमध्ये लिहितो, तर याच्यावर जर काही आपल्याला याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर असे व्याख्यान आपल्याला आयोजित केले पाहिजे, असे प्रभावी व्यक्ती आपण बोलून। त्याच्यामुळे आम्ही माननीय शिक्षणाधिकारी मनीष पवार साहेबांना साकडं घातलं, साहेब आम्ही जे व्याख्यान आयोजित केलं आहे त्याला जास्तीत जास्त कुमारवयीन किशोरवयीन मुलं आणि मुलींना तुम्ही येण्यासाठी शाळांना तसं पत्र द्या आणि त्याचं त्यांनी आमचं प्रतिष्ठानचं कार्य त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि सर्व धुळे शहरातील नामांकित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंटला शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र देऊन त्याच्यामुळे शहराच्या मध्यभागी अग्रसेन छत्रपती अग्रसेन जे लॉन आहे, अग्रवाल भवन म्हणतो आपण त्याला, नदीकाठी, तिथं हा आपला कार्यक्रम व्याख्यानाचा मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अतिशय वेळेवर कार्यक्रम सुरू होणार आहे। कारण व्याख्यात्याच्या डॉक्टर अंकारे सरांनी आम्हाला 2 तासाची वेळ दिली आहे, त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यापक स्वरूपात त्याला प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त विशेष करून पालक आणि मुलं यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर आमचा जो हेतू आहे वंदे मातरम प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पत्रकार बांधव आम्हाला सहकार्य करा तेवढी मी आपल्याला विनंती करतो। याच्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय सुमित भाई यांनी मी विनंती करतो की त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने आपले सगळ्यांनी आमच्या विनंतीस मान दिला आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल वंदे मातरम प्रतिष्ठानच्या तर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। तसेच हा कार्यक्रम जो आपण घेत आहोत हे आपण सामाजिक प्रबोधन करणं आजच्या पिढीला आपल्याला खूप गरजेचं होऊन गेलं आहे। हे यासुद्धा आम्ही सगळ्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला। यासाठी जवळपास 1 वर्षापासून आम्ही आमच्या सरांची तारीख मागवत होतो आणि शिवजयंतीच्या निमित्तावर त्यांनी तारीख दिली आणि त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत आहोत। तरी माझी आपल्या सगळ्यांना विनंती की आपल्या वर्तमानपत्राद्वारे आपण सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली आणि लोकांना येण्यासाठी आपण आग्रह धरावा ही विनंती। धन्यवाद।